नमस्कार, मी ऋषी देसाई. फटका या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. फटका या कार्यक्रमाच्या निमित्तानं शासकीय अनागोंदी आणि सामाजिक जीवनात अडथळा निर्माण करणाऱ्या गोष्टीवर आपण अगदी स्पष्टपणे बोलत असतो. अशाच एका महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या कमीत कमी एकाच्या तरी घराच्या जगण्यात संसारात आज सरकारच्या एका निर्णयामुळे जो एक मोठा पॉज निर्माण झालाय त्याच्याचबद्दल आज बोलणार आहे. एसटी कर्मचारी केवळ सरकारवर विश्वास ठेवून आज कामावर परतले आहेत, पण त्यांच्या मागण्यांचं काय आणि त्यांच्या मागण्यांसोबत त्यांच्या मागण्या मान्य होत नाही म्हणून रखडलेल्या प्रवाशांचं काय, यावरच आहे आजचा फटका. आणखीन किती काळ? साधारणपणे 27 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात झाली आणि 26 नोव्हेंबरला अखेर राज्य सरकार आणि आंदोलनकर्ते यांच्यात एक सुवर्णमध्य निघून सरकारच्या अखत्यारीत शक्य असलेल्या वेतनवाढीची खऱ्या अर्थानं घोषणा झाली आणि त्या दिवशीपासून संपकरी हा कामावर परतू लागला. या आंदोलनात एसटीच्या आर्थिक नफ्याची, वित्तीय त्रुटीची, कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीची, संपकऱ्यांच्या निलंबनाची आणि काही कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची, अगदी काही कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचीही दुर्दैवी बातमी, या सगळ्या बातम्या एका पाठोपाठ एक समोर येत गेल्या. खूप काही गोष्टी घडल्या. ठप्प झालेली आगारं, थांबलेल्या एसटी पुन्हा सुरू झाल्या. पण संपाचं आणि संपकऱ्यांचं काय? ते सुरू आहे. होय, अजूनही संप मिटलेला नाहीये, संप सुरूच आहे. कारण विलिनीकरण म्हणजे केवळ आर्थिक समाधान नाहीये, तर आजपर्यंत एसटी परिवहन विभागाच्या चुकीच्या धोरणाचा राज्यातल्या हजारो कुटुंबांना बसलेला आणि कधीही उत्तर न मिळालेल्या फटक्यावरची ती एक लढाई आहे. पण त्याच वेळी आता मात्र राज्यभरातल्या प्रत्येकाला या एसटी कर्मचाऱ्यांबद्दल जशी सहानुभूती आहे ना, तशीच सहानुभूती आणखीन एका वर्गाबद्दल आहे. एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचे आर्थिक हक्क मिळालेच पाहिजे या मागणीवर एसटी कर्मचाऱ्यांसोबत समाजातला सगळा घटक, प्रत्येक घटक त्यांच्यासोबत उभा आहे. पण या उभ्या असलेल्या घटकाचं काय? त्यांचा विचार करायचा कुणी? हा जो उभा असणारा घटक आहे ना, तोच आहे आजचा या सगळ्याचा नायक, अर्थात महाराष्ट्रातला प्रवासी. या सगळ्या संपाकडे आपण कर्मचारी, ज्यांनी या आंदोलनाची हाक दिली, ते राजकीय नेतृत्व, या संपात ज्यांच्यावर सगळ्यात जास्त प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं, त्या 27-28 कर्मचारी संघटना, त्या संघटना, त्यांच्या तत्कालीन भूमिका, या सगळ्यांबद्दल अतिशय सामंजस्यानं विचारपूर्वक काही गोष्टी आता प्रश्न म्हणून उपस्थित करण्याची वेळ आली आहे. अर्थात या सगळ्याचा विचार करताना आजपर्यंत वेतनवाढ किंवा विलिनीकरणाच्या ठाम मागणीपर्यंत ज्यांनी पोहोचवलं ते एसटी महामंडळाची आजपर्यंतची धोरणं आणि या सगळ्या संपाचा ज्यांना नाहक फटका सहन करावा लागतोय, त्या सामान्य प्रवाशाच्या भावनेचा विचार आता करावा लागणार आहे. अत्यंत स्पष्टपणे आणि जबाबदारीनं बोलतोय, सरकार आपल्या भूमिकेवर आहे, संपकरी आपल्या भूमिकेवर आहेत. दोघांच्याही भूमिका या त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ठाम आहेत. आम्ही दोघांबरोबरही आहोत, पण मग प्रवाशांबरोबर कोण उभं राहणार? महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षांपैकी 3 पक्षातला कुठला पक्ष हा आज सामान्य प्रवाशांच्या बाजूने आहे? महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांमधला कुठला विरोधी पक्ष आज विरोधी पक्षांच्या बाजूने आहे? प्रवासी मंडळ म्हणून जोरजोरानं नारे देणारी कुठल्या प्रवासी संघटना महाराष्ट्रातल्या कुठल्या गावखेड्यात आज प्रवाशांच्या बाजूने आहेत? या सगळ्यात आधी काही तारखा समजून घेऊया. सगळ्यात सुरुवातीला 27 ऑक्टोबरला संपाची हाक देण्यात आली. चिघळलेल्या संपावर मग परिवहन मंत्री अनिल परब यांनी 26 नोव्हेंबरला वेतनवाढीची घोषणा केली. या प्रकरणात या दोन्ही घटना घडण्या अगोदर 8 नोव्हेंबरला विलिनीकरण आणि इतर प्रश्नावर कोर्टाची एक अभ्यास समिती स्थापन झाली आहे. त्यांचा निकाल हा 12 आठवड्यांनी येणं अपेक्षित आहे. म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारनं उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समिती स्थापन केली. त्यांचा निर्णय येईपर्यंत संयमाची गरज आहे. या समितीत मुख्य सचिवांशिवाय अर्थ आणि परिवहन खात्याचे अप्पर मुख्य सचिव यांचाही समावेश आहे. ही समिती एसटीच्या 28 कामगार संघटना तसंच महामंडळाचे कर्मचारी यांची बाजू ऐकून घेणार आहे. त्यांनी मांडलेले मुद्दे, अभिप्राय, नमूद असलेला अहवाल हा मुख्यमंत्र्यांना सादर होणार आहे. हे महाराष्ट्राला आज समजणं आवश्यक आहे. 8 नोव्हेंबर पासून 12 आठवड्यात ही कार्यवाही पूर्ण करण्याची सूचना सरकारनं या समितीला केली आहे. हा निकाल येईपर्यंत अर्थातच राज्य सरकार कायद्यानं काहीही करू शकत नाही आणि नेमकं त्याच वेळेस आक्रमक अशा राजकीय भूमिकेमुळे संप चिघळत गेला. आज आझाद मैदानावरचा तत्कालीन राजकीय नेतृत्वाचा जो संप होता, त्यात संपकरी नेतृत्व होतं, ते बाहेर पडलं. तरी आझाद मैदानात आणि काही आगारातही हा संप सुरूच आहे. आज घडीला ही सगळी चर्चा पुढे नेताना
आझाद मैदानातलं आजचं चित्र काय ते पाहूया आणि मग पुढे जाऊया. आपल्यासोबत इथे एसटी कर्मचारी, आपल्यासोबत हे कर्मचारी जे शिष्टमंडळामध्ये आहेत आणि ते त्या बैठकीमध्ये देखील हजर होते. दादा, तुम्ही काय सांगाल? तुम्ही त्या बैठकीमध्ये हजर होतात आणि आज देखील अनिल परब यांनी सांगितलं आहे की जे वेतनवाढ आहे ते मिळणार आहे, तर तुम्ही याच्यावरती काय सांगाल? तुम्ही हजर होता तिथे, नेमकं काय घडलं? हे बघा, मुळात ती वेतनवाढच फसवी आहे. का फसवी आहे? मुळात आमच्या चालकाला पगार मिळतो 12,080 वेतन, आणि त्याच्यामध्ये जर समजा 5,000 वाढ केली तर 17,000, म्हणजे किमान वेतन कायद्यानुसार सुद्धा ती वेतनवाढ नाही आहे. अन्याय तर होतोच मॅडम आमच्यावरती, कारण जोपर्यंत आम्हाला समजा या पगारवाढीचा आमचा प्रश्नच नाही, त्या पगारवाढीचा प्रश्न नसून आमचा विलिनीकरणाचा प्रश्न आहे, त्या विलिनीकरणावर ते करत नाहीत, ऐकत नाहीत. आम्हाला तुम्ही बोलवत नाही चर्चेला. ज्या लोकांची समजा घेणे देणे नाही, जे युनियन आहेत आपले, ते युनियनला बाजूला सारून आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत, परंतु आम्हाला बोलवण्यात येत नाही, त्या युनियनवाल्यांना बोलवण्यात येते आणि त्यांच्याशी सरकार चर्चा करते आणि त्यांनी आपल्या लोकांना दमदाटी करून या कामावर काढण्याचा प्रयत्न करतात. आज या भारतातला नागरिकच आहे ना, तो महाराष्ट्राचा नागरिकच आहे ना, आणि हे जे मंत्रिमंडळ, हे जे सरकार आहे ना, आज तुम्ही बघता सगळेजण, हे कोणावर आहे हो? कोणावर आहे हे? यांनी मतदान केलेलेच आहेत ना. 350 कोरोनामध्ये गेले, 50 आता गेले, टोटल 400 जण मतदान केलेत का नाही? एका मताने निवडून येता फक्त तुम्ही. आज मुख्यमंत्री झालात, आमच्या मतदानामुळे झालात, आणि आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी जर एकवटलं ना, हे सरकार पाडून दाखवू, एवढी ताकद आहे आमच्यामध्ये. आणि मी सांगतो की जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करणार नाही, तोपर्यंत एकही कर्मचारी आमचा कर्तव्यावर जाणार नाही. कॅमेरा पर्सन राजेश मनियार सोबत जुई जाधव, लोकशाही न्यूज, मुंबई. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात असं म्हटलं जातं, पण तिसऱ्या बाजूचं काय म्हणून ही पहिली बाजू समजावून घेणं जास्त आवश्यक होतं. आता या सगळ्या पातळीत, सरकारी पातळीवर काय घडलंय ते समजून घेऊया. एसटी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनवाढ आजपासून लागू झाली आहे. म्हणजे जे 26 नोव्हेंबरला वेतनवाढीची जी घोषणा झाल्यापासून किंवा त्याच्या अगोदरपासून संपाहून पुन्हा कामगार परतले होते, त्यांना आज पगार मिळालाय. एसटीच्या सेवेतील जवळजवळ 19,000 कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनवाढीनुसार पगार आता मिळणार. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत घेतलेल्या निर्णयाची आज अंमलबजावणी झाली आहे. आता एसटी महामंडळाच्या परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार न्यायालयीन समिती ही 12 आठवड्याची मुदत संपायला साधारणपणे जानेवारी महिन्याचा कालावधी जाणार आहे. आता यानंतर प्रश्न उरतो तो एका मोठ्या घटकाचा, तो म्हणजे महाराष्ट्रातल्या एसटीच्या प्रवासी असणाऱ्या वर्गाचा. अगोदर कोरोनामुळे ठप्प असलेली एसटी वाहतूक आणि आता संपामुळे फटका बसलेली एसटी वाहतूक, यात एसटी आणि एसटी प्रवासी यांचं दर दिवशी असणारं नुकसान, याचा विचार व्हायला हवा. पण तो विचार आज घडीला कोण करतंय हा प्रश्न मोठा आहे. काहीच न करणाऱ्या सरकारला कर्मचाऱ्यांनी ज्या एकीनं जाब विचारला ते स्तुत्य आहे. पण आता हे थांबणार कधी हा महाराष्ट्रातल्या गरीब प्रवाशांचा प्रश्न आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर द्यायची जबाबदारी सरकारची आहे की संपकऱ्यांची आहे. या सगळ्या प्रश्नात जो भरडला जातोय त्याचं नाव आहे महाराष्ट्रातला एसटीचा प्रवासी वर्ग. हा प्रवासी वर्ग कुठला आहे? तो शहरातला आहे? तो श्रीमंत वर्ग आहे? नाही, तो गाव खेड्यातला आहे, तो वाडी वस्तीतला आहे. तो वर्ग असतो ज्याला शाळेत जायचं असतं, ज्याला बाजारात जायचं असतं, ज्याला शेतावर जायचं असतं. त्या वर्गाला आज हा प्रश्न मिटूनही अडकल्यामुळे त्याला आपली एसटी मिळत नाही. आता हळूहळू आगार सुरू होत आहेत, हळूहळू एसटी सुरू होते, हळूहळू कर्मचारीही कामावर परततोय. पण या सगळ्याचा आलेख हा हळूहळू आहे, आणि याचा मोठा फटका हा हळूहळू नाही तर मोठ्या प्रमाणात प्रवासी वर्गाला बसतोय. एसटीचा कर्मचारी हा जसा मध्यम वर्गातली आहे ना, तसाच तो एसटीचा प्रवासीही त्यांच्यापेक्षा जास्त किंबहुना त्यांच्या एवढाच सामान्य वर्गातला. मुळात प्रवासी या घटकाला, कर्मचारी या घटकाबद्दल प्रचंड आदर आहे, हे समजून घेतलं पाहिजे. आय रिपीट, प्रवाशांना एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबद्दल प्रचंड आदर आहे, तो त्यांच्या लढ्यात सहभागी झाला. पण सरकारला जाब विचारण्याच्या नादात वेठीला बसला गेलाय तो केवळ आणि केवळ गावखेड्यातला एसटीचा प्रवासी. या सगळ्याच्या निमित्तानं जे कर्मचारी संपावरून पुन्हा कामावर हजर झाले, त्यांची स्वतःच्या कर्तव्याबद्दलची, प्रवाशांबद्दलची कणव आणि त्याच वेळी सरकारकडून अजूनही असलेल्या अपेक्षा आपण समजून घ्यायलाच पाहिजे. एक बाजू संपकऱ्यांची ऐकून घेतली, एक बाजू जे कामावर परतले आहेत त्यांची ऐकून घेऊया आणि समजून घेऊया या सगळ्या प्रकरणात आता हे गणित कुठं अडकलंय. सर संपामध्ये तर माझं कसं आहे सर,
हे संपामध्ये जे जे माझे मित्र ते बसलेत संपामध्ये, ते विलिनीकरणची मागणी ती आहे सर. पण आता कसं आहे, ती वाढ दिल्यामुळं आणि विलिनीकरण आज ना उद्या होणार आहे. कारण हे ताबडतोब हे सर मार्गी लागणार नाही ना, तोपर्यंत आम्ही आता मला सांगा, 1 महिन्यापासून माझा पगार बंद आहे. मी आता बँकेचं 9 लाख रुपये कर्ज काढलं माझ्या मुलीच्या लग्नाला. आता मला 20,000 रुपये हप्ता कसा भरावा हे मला लोड पडला आहे. ही पहिली बस कोपरगाव डेपोतून 1 महिन्यानंतर सुटत आहे आणि कोपरगाव ते श्रीरामपूर वाया शिर्डी राहता बाबळेश्वर मार्गे श्रीरामपूर जाणार आहे काय. आणि 1 महिन्यापासून डेपोत सर्व बसेस उभ्या आहे. ST डेपो बंद होता, संप चालू होता. ठीक आहे, विलिनीकरणाचा मुद्दा हा महत्त्वाचा असून परंतु काही न्यायालयामध्ये काही प्रक्रिया त्यांच्यावर चालू असताना आता काही वेळ त्याला काही कालावधी लागणार आहे. त्याच्यामुळं काही काळ लागण्यावरून ते आपल्याला कुठंतरी निर्णय घ्यावा लागेल. या 2 बाजू झाल्या. या दोन्ही बाजू दिसत होता तो ST कर्मचारी. एक जो संपावर होता त्याचं अजूनही संपावर आहे, त्याचं म्हणणं काय समजून घेतलं. जो संपकरी कामावर रुजू झाला त्याचं म्हणणं समजून घेतलं. हे सगळं सुरू असताना आता आणखीन एक बातमी सांगतो. बातमी आजची उस्मानाबादची आहे. खरं तर यापूर्वी वेगवेगळ्या जिल्ह्यात घडली असेल. आज उस्मानाबाद जिल्ह्यात 2 बसवर दगडफेक करण्यात आली. गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यातली ST सेवा ठप्प आहे. ही बस सेवा सुरू करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. याच अनुषंगाने आज उस्मानाबाद आगारातून पोलीस बंदोबस्तात 11 बस सुरू झाल्या. यापैकी उस्मानाबाद उमरगा ही बस उमरगा येथून परतत असताना उमरगा शहराबाहेर चौरस्ता येथे दगडफेक करण्यात आली. अगदी वाईट वाटेल तरी प्रश्न विचारतो, कोण असतील ही माणसं दगडफेक करणारी? प्रश्नाचं उत्तर द्यायला भीती वाटते. उस्मानाबाद पुणे या बसवर कौडगाव जवळ दगडफेक झाली. याबाबत ST प्रशासनाकडून अज्ञाताविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बसवर दगडफेक झाली असली तरी बस सेवा सुरूच ठेवणार हे उत्तर विभाग नियंत्रकाने दिले. उस्मानाबादचं उदाहरणात 2766 पैकी 374 कर्मचारी कामावर हजर झाले. 18 चालक 18 वाहक समावेश आहे. कर्मचाऱ्यांच्या मदतीनं ही वाहतूक व्यवस्था सुरू झाली. दगडफेक कोण आहेत याचं उत्तर कदाचित सगळ्यांकडे असतील, पण या सगळेच जण डोळेझाक करणारे आहेत हे प्रत्येकाला ठाऊक आहे. पण याचा विचार नेमका कधी करायचा? आता ज्या मुद्द्याचा आपण गांभीर्यानं विचार करायला हवा आणि ज्याबद्दल कोणीच बोलत नाही त्याच्याबद्दल बोलूया. आज महिना उलटून गेला असला तरी अद्याप ST सेवा अगदी म्हणावी तशी पूर्वपदावर आलेली नाही. याचा मनस्ताप कोण सहन करतंय? जो वर्ग ज्याची कुठल्याही माध्यमांमध्ये दखल घेतली जात नाहीये, ज्याची कधी अजूनही हेडलाईन होत नाही, तो महाराष्ट्रातला सामान्य प्रवासी वर्ग. प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. ग्रामीण भागाची लाईफलाईन म्हणून ST महामंडळाची ओळख आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील चाकरमान्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान बीडच्या आगारातून खाजगी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या काय भावना आहेत आम्ही तेही जाणून घेतलं. ऐकूया. ST कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाला जवळपास महिना उलटून गेलेला आहे. मात्र या कर्मचाऱ्यांच्या बंदमुळे खरं तर प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतोय. आपण सध्या बीड आगारात उभे आहोत आणि हे चित्र जर पाहिलं तर बीड आगारात खाजगी वाहनातून या प्रवाशांना प्रवास करावा लागतोय. आणि असं असताना जवळपास महिनाभरापासून ST जी बंद आहे त्याच्यामुळे यांना मात्र नाहक त्रास देखील सहन करावा लागतोय. अनेक जे प्रवासी आहेत ते वृद्ध आहेत, त्यामुळे त्यांना खाजगी वाहनातून प्रवास करताना अडचणींचा देखील सामना करावा लागतो. तुम्ही कुठे चाललेत नेमके आणि ST बंद असल्यामुळे काय त्रास होतोय? ST बंद असल्यामुळे बरंच त्रास होतो. गाड्यांना वेळेवर पोचता येत नाही आणि त्या बीडला रेल्वे नाही म्हणजे जास्त त्रास आहे. जे आता ST कर्मचारी आहेत त्यांचा बंद देखील सुरू आहे. आज जवळपास महिना उलटला आहे तरी देखील हे कर्मचारी आपल्या मागण्यावरती देखील ठाम आहेत. असं असताना प्रवास करताना कशा असंख्य अडचणींना सामोरे जाताय तुम्ही? ते वेळ महत्त्वाचं असतं. वेळ ते निघून गेले की मग ते प्रवास करून उपयोग नाही. हा STचा संप तिढा सुटला पाहिजे. STचा संप हा तुटला, जेवढं लवकर होईल तेवढं बरं आहे. शासनाने लक्ष घातलं पाहिजे. ST बंद असल्यामुळे त्रास तर होणारच ना. गाडी भरल्याशिवाय गाडी काही निघत नाही. थोडा घंटा 2 घंटा 1.5 घंटा थांबत लागते. आज जवळपास महिना उलटला तरी देखील ST कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. हा संप लवकरात लवकर संपवा असं वाटतंय का तुम्हाला? लवकर संपायला पाहिजे. कारण की जेणेकरून प्रवाशांची काही अशी फजिती होणार नाही. खरं तर 2 बाजूंचा प्रश्न असणाऱ्या प्रश्नाची ही तिसरी बाजू. प्रश्न तोच उरतोय. खरं तर हा संप का ताणला तर सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे, असं संपकऱ्यांचा दावा आहे. तो ठामही असेल. संपकऱ्यांना आर्थिक न्याय हक्क मिळालाच पाहिजे. सरकारच्या म्हणण्यानुसार हे सगळं कागदोपत्री होत नाही, आम्ही काही करू शकत नाही.
पण मग सरकारनं उत्तर द्यावं, प्रवाशांनी काय करावं? भांडण सरकारशी आहे. एसटी प्रवाशांना न्याय कोण मिळवून देणार? प्रश्न तोच उरतोय की आणखीन किती काळ, अर्थात एसटी कर्मचाऱ्यांनी आणखीन किती काळ संपावर बसायचं, हाही प्रश्न आहे. एसटी महामंडळानं किती काळ त्यांना संपावर बसवण्यासाठी मजबूर करायचं, हाही प्रश्न आहे. आणि आणखीन किती काळ या दोघांनाही एसटीच्या या सगळ्या प्रश्नामुळे, या दोघांच्या भूमिकेमुळे प्रवाशांनी भुर्दंड सहन करायचा. या मुद्द्यावर स्पष्ट बोलताना केवळ दोन बाजू नाही तर या आंदोलनाची आता तिसरी बाजूही बोलणं जास्त गरजेचं बनलंय. आज घडीला राज्यात 105 आगारं सुरू झाली आहेत. 19,000 कर्मचारी कामावर परतले आहेत. रविवारी तर 734 बसेसच्या 1703 फेऱ्यांद्वारे 1 लाखांपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक सुरू झाली आहे. कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण घ्यावं लागतंय, ही देखील वस्तुस्थिती आहे. या वाहतुकीद्वारे महामंडळाच्या तिजोरीत आजपर्यंत 76,30,000 रुपयांची भर पडली आहे. आणि त्याचवेळी राज्यभरात संपाच्या पार्श्वभूमीवर आगारातून एसटी वाहतूक करताना आतापर्यंत 40हून अधिक बसेस फोडण्यात आल्या आहेत. संरक्षण एसटी कर्मचाऱ्यांना, बस फोडल्या गेल्या एसटीच्या, या गोष्टी नोंद झाल्याच पाहिजे. एसटीच्या आवारात बसेस अडवणे, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे, गेट बंद करणे इत्यादी घटनांवरनं 93 गुन्हे दाखल करण्यात आले. या सगळ्या परिस्थितीत प्रवाशांचं चूक काय, याचं उत्तर कोण देणार? समजून घ्या, आज महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता ही एसटीची आतुरतेनं वाट पाहते. शाळा महाविद्यालयात जाणारे लाखो विद्यार्थी विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक, कामावरून घरी जाणारे किंवा कामावर जाणारे शेतकरी, शेतमजूर, नोकरदार वर्ग, अशा अनेक गोरगरीब प्रवासी जनतेची एसटी अभावी प्रचंड गैरसोय होते. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी संपकरी कामगारांनी कामावर यावं. आज हे केवळ एसटीसाठी नाही आहे, तर आज या महाराष्ट्राचा समाजगाडा चालण्यासाठी प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचं बनलंय. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी कर्मचाऱ्यांचा संप ज्या पद्धतीनं अजूनही ताणला जातोय, त्यावरून डोंट लेट बेस्ट बी द एनिमी ऑफ बेटर या एका वचनाची आठवण होते. कामगारांच्या हितासाठी या वचनाची आठवण करून देणं आवश्यक आहे. म्हणजे सर्वोत्तमाचा आग्रह करून धरताना इतकंही ताठर होऊ नका की हातातून शक्यतेच्या आवाक्यातील काहीतरी चांगलं निष्ठून जाईल. विविध मागण्यांसाठी संपावर गेलेल्या आणि कामावर परतलेल्या राज्यातील 90,000हून अधिक कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळ सरकारमध्ये विलीन करावं ही भूमिका घेतली होती. त्या भूमिकेला आक्षेप कुणाचाही नाहीये, त्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल, कारण तो सरकारच्या विलंबाचा भाग होता. म्हणून एसटीच्या कामगारांनी घेतलेली ती आक्रमकपणाची भूमिका होती. पण व्यापक भूमिकेतून या मागणीची योग्यता काय, याची आता वेगळी चर्चाही करण्याची गरज आहे. कामगारांची रणनीती म्हणून जरी विचार केला तरी विलिनीकरण हाच यातला सगळ्यात सर्वोत्कृष्ट उपाय आहे असं जरी गृहीत धरलं तरी त्यासाठी लागणारी सगळी शक्ती, पूर्वपुण्याई, कायद्याची लढाई या घडीला पणाला लावणं, विशेषतः वेतनवाढीच्या निर्णयानंतर हे कितपत संयुक्तिक आहे त्यावर देखील कोणीतरी आता बोललं पाहिजे. अर्थात कामगारांना हे माहीत आहे की आजपर्यंत केवळ एसटीकडनं आलेली जी आश्वासनं होती त्याची पूर्तता झाली नाही, म्हणून त्यांना ही आक्रमकपणे भूमिका घ्यावी लागली. पण या सगळ्यात सरकारने किंवा संपकऱ्यांनी उत्तर द्यावं की प्रवाशांचं काय चुकलं. प्रवासी तर त्याच मध्यम वर्गातनं येत आहेत ना, आणि म्हणून ही गोष्ट जास्त महत्वाची आहे. खरं तर अत्यंत कमी वेतनावर काम करणाऱ्या, जोखमीचं काम करणाऱ्या कामगारांना न्याय मिळायलाच हवा. आणि तो न्याय फक्त न्याय असता नाही, ज्या पद्धतीनं इतर वाहकांना, इतर चालकांना जो न्याय मिळतो त्याच पद्धतीनं न्याय मिळायला हवा, ही मागणी सगळ्यांची आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकाची आहे. पण तुमच्या मागणीचं समर्थन करताना प्रवाशांच्या न उठलेल्या उद्गाराचं काय? संपकऱ्यांबद्दल कुठलीच भूमिका नाहीये, पण सरकार, विरोधी पक्ष प्रवाशांच्या बाबतीत आज गप्प का आहे? महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या प्रवाशाला आज खाजगी वाहतुकीचा जो बोजा 1 महिना पडतोय त्याची जबाबदारी कुणावर? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं केवळ मेस्मा लावून मिळणार आहे. आणि मेस्मा नावाचं भूत एक लक्षात घ्या, जो कामगार इरेला पेटलाय तो ऐकणार आहे? याच तर साध्या साध्या गोष्टींची लढाई सुरू आहे. अर्थात किती हट्ट असले तरी आता या सगळ्यातनं मार्ग प्रत्येकाला एक पाऊल मागे ठेवून काढलाच पाहिजे. कामगारांनी घेतलेली भूमिका असेल, राज्य सरकारची भूमिका असेल, आणि या दोन्ही मागण्यांच्या आणि भूमिकेच्या मध्ये असलेली कायद्यातली असलेली तरतूद, ही तरतूद दोघांनीही समजून घेण्याची गरज आहे. कारण यात मला नाही वाटत मंत्रालयात बसलेल्या कुणाचे हाल होत आहेत किंवा
अन्य कुणाच्या राजकीय पक्षांचे हाल होत आहेत। होरपळतोय फक्त सर्वसामान्य माणूस। ही लढाई फक्त सर्वसामान्य माणसाच्या हक्काची आहे आणि तो त्याच्यासाठी भांडतोय। अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर आज कामगार ठाम आहे। त्याचे मुद्दे हे त्याच्या कुटुंबासाठी, संसारासाठी ठाम असले तरी याच्यावर कायद्याच्या पुस्तकात असलेली उत्तरं ही त्याला समजावून सांगण्याची आणि कुठलाही आक्रमकपणा न दाखवता या प्रश्नाची उत्तरं शोधण्याची गरज आहे। अर्थात या सगळ्यात कोण चुकलं आणि कोण बरोबर याची उत्तरं अनेक असतील। आज परिस्थिती केवळ एका बाजूने नाही तर दोन्ही बाजूने ताणण्याची वेळ नक्कीच नाहीये। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर राज्य सरकारनं आतापर्यंत सहानुभूतीनं घेतलं, पण या संपामुळे राज्यातील गाव आणि तालुक्यांचा संपर्क तुटलाय। ही वस्तुस्थिती कोणी नाकारायची? विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय। संपकरी कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार शासन करतायत। कशा प्रकारचे बातम्या माध्यमातून येत आहेत त्याला कारणही सांगण्यात येतं की एसटी अत्यावश्यक सेवेत येते। मेस्मा हा कायदा अत्यावश्यक सेवेसाठी लागतो। 1917 सालच्या कायद्यानुसार एसटी या अत्यावश्यक सेवेत मोडते। मेस्मा कायदा एसटी कर्मचाऱ्यांसाठी लागू पडतो। पण अत्यावश्यक म्हणजे नेमकं काय? अत्यावश्यक जगण्याची गरज असू शकत नाही, अत्यावश्यक स्वतःच्या भांडणाची गरज असू शकत नाही आणि अत्यावश्यक म्हणून स्वीकारलेल्या नोकरीचं बंधन कर्तव्य हे स्वतःवर पाळणं हे जसं अत्यावश्यक असतं तसंच अत्यावश्यक एसटी नाही म्हणून थांबलेल्या प्रवाशांचा विचार या दोघांपैकी कोणीतरी करणं हे त्यापेक्षा जास्त अत्यावश्यक आहे। आज महाराष्ट्रातल्या प्रवाशांच्या वतीनं माध्यम म्हणून आम्ही हात जोडतो या दोन्ही घटकांना की आज हा जो प्रवासी वर्ग आहे ना तो बोलत नाहीये। त्याच्याबद्दल ना सत्ताधारी बोलतोय ना विरोधक बोलतोय। तो गरीब बिचारा वाट बघतोय कुठल्या तरी खाजगी वाहतुकीची किंवा पायाने चालत जाणाऱ्या वाटेची। खाजगी वाहतुकीने तो पूर्णपणे नाडला गेलाय। गावखेड्यातली माणसं, शाळा महाविद्यालयाची मुलं, शेतमजूर, कामगार अनेक सर्वसामान्य घटकांचं आज प्रचंड नुकसान होतंय। मान्य एसटीचा तोटा, संचित तोटा 12,000 कोटींवर गेलाय। तो कसा गेलाय हे एसटीनं शोधावं। कामगारांचं आर्थिक नुकसान का झालंय ते देखील एसटीनं शोधावं। पण त्याच वेळी प्रवाशांना जर यापुढे तुम्हाला एसटीची बस सेवा देताना जर तुमचे हक्क आडवे येत असतील तर एक दिवस हाच एसटीचा प्रवासी पूर्णपणे खाजगी वाहतुकीकडे वळला तर या 12,000चे 12 लाख कोटी कधी होतील ते कळणार नाही आणि त्यावेळी उत्तर या दोन्ही घटकांकडे नसतील। त्यावेळी तोट्यात सगळेच असतील। पण सगळ्यात जास्त तोट्यात कोण असेल माहितीये? सगळ्यात जास्त तोटा सहन करेल एसटीचा प्रवासी, कारण त्याच्या समोर असेल फक्त वाट चालत जाण्याची। विचार शांतपणे करा आणि विचार करा म्हणूनच हा प्रश्न आहे दोन्ही घटकांना आणखीन किती काळ। आजच्या फटका विशेष कार्यक्रमात इथंच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज।